महाराष्ट्र मित्रांनो, टॉप एज्युकेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलोय मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि ओल्ड हायवे पासून जस्ट टच मध्ये अशी प्रॉपर्टी मी घेऊन आलोय, जी की लोकेटेड आहे साईबाबा प्रति शिर्डीचा जो शिरगाव लोकेशन आहे. या लोकेशन ऑल ओव्हर पुणेमध्ये एक टुरिस्ट स्पॉट म्हणून, एक धार्मिक स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध लोकेशन आहे. त्या लोकेशनला मी अवेलेबल आहे आणि ते प्रॉपर्टी घेऊन आलोय मी मेन रोडला टच. 30 सँक्शन नंबर सँक्शन रोडला ही प्रॉपर्टी आहे. अशा लोकेशनला मी आलोय. इथे की माझा हा पूर्ण जो लँड पार्सल आहे, हा तुम्ही लँड पार्सल बघू शकता. 20 आरचा 20,000 स्क्वेअर फीटचा साधारणतः हा पूर्ण माझी प्रॉपर्टी आहे. जिथे मी आरझोन प्रॉपर्टी आहे. इथे प्लॅन पास सँक्शन तुम्ही अपार्टमेंट्स बनवू शकता. प्लॅन पास सँक्शन तुम्ही एखादी जर का अपार्टमेंटची स्कीम करायची असेल ते करू शकता, किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअली तर प्लॅन पास सँक्शन बिल्डिंग बनवायची असेल ते पण बनवू शकता. मेन रोडला टच असल्यामुळे फ्रंटचा जो पोर्शन आहे त्याच्यात तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही इथे उभे करू शकता. शिरगाव मध्ये सोमाटणे फाट्याला बऱ्यापैकी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीच्या स्कीम चालू आहे. तिथे की तुम्ही जर का इन्क्वायरी केलं तर साधारणतः एक कमर्शियल प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती 90 लाख टू 1 CR च्या रेंजमध्ये कमर्शियल प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे. आणि इथे जर का तुम्ही रो हाऊस बुक करायला जर का गेलेत सोमाटणे फाट्याला, तर सोमाटणे फाटा शिरगाव मध्ये रो हाऊसची जी प्राइसिंग चालू आहे अराउंड 2 CR टू 3 CR च्या रेंजमध्ये रो हाऊसची प्राइसिंग चालू आहे. जिथे की एक 1700 ते 2000 स्क्वेअर फीटचा तुम्हाला रो हाऊस इथे मिळणार. तर अशा लोकेशन मध्ये जो की पूर्णपणे डेव्हलप आहे, तिथून रावेतची कनेक्टिव्हिटी जी आहे, रावेत लोधा बेलमुंडो आणि MCA स्टेडियमची जी कनेक्टिव्हिटी आहे ती डायरेक्ट कनेक्टिव्हिटी फक्त तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर वरती रावेतची कनेक्टिव्हिटी आहे. हिंजवडीची जी कनेक्टिव्हिटी आहे, हा समोरचा जो माझा मेन रोड बघताय तुम्ही, या मेन रोडने तुम्ही गेला तर साधारणतः एक 9 किलोमीटर ते 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये तुम्ही हिंजेवाडी आयटी पार्क, जो की एशियाचा सर्वात मोठा आयटी हब आहे, त्याला कनेक्ट करू शकता. रिंग रोडची कनेक्टिव्हिटी इथून जवळ आहे. आणि एक्सप्रेसवे आणि ओल्ड हायवे तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स किंवा तुम्हाला 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये ओल्ड हायवे आणि एक्सप्रेसवे आहेत. आणि सर आपला जो हे आपण तुम्ही पार्सल दाखवलं या पार्सलच्या शेजारी जे आहेत आता बरेच बिल्डरनी ऑलरेडी इथं डेव्हलपमेंट केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? आपल्या प्रॉपर्टी पासून किती अंतरावर रेसिडेन्शियल स्कीम झाल्या? इथून वॉकेबल डिस्टन्स वरती आता ऑल ओव्हर पुण्यातले जी पब्लिक्स आहेत त्यांनी तर बऱ्यापैकी जो कोणी पुण्यामध्ये राहतो त्यापैकी 90% लोकांनी तर मे बी साईबाबाच्या मंदिराला व्हिजिट केलंच असेल, प्रति शिर्डी साईबाबाला व्हिजिट केलंच असेल, तिथे दर्शन घेतलंच असेल. तर त्यांना माहिती आहे इथे कोहिनूरचा एक अभिमान टाउनशिप मोठी चालू आहे. तिथेच तुम्ही 2 किलोमीटरवर गेला तर रोदा बेलमुंडोची स्कीम आहे. तिथून आता कासरसाई मध्ये नवीन हिरानंदानी जी मोठी सर्वात मोठी जी टाउनशिप आहे ती सुरू होती आहे. आणि आजूबाजूला खूप काही डेव्हलपमेंट आहे. आणि रेट्स पण सर आता या एरियामध्ये प्लॉटचे भरपूर हाय रेट्स आहेत. सो हाय रेट आता आहे. कोणी जर हा 20 गुंठ्याचा पार्सल 2-3 फ्रेंड मध्ये जर घ्यायचं असेल, इन्व्हेस्ट करायचं असेल, ते पण ऑप्शन्स अवेलेबल आहे तुमच्याकडे, राईट? जी, जी, जी. बिलकुल. ते 2-3 फ्रेंड्स मिळून तुम्ही जर का एक स्कीम बनवण्यासाठी ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही इथे एंट्री घेत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की फ्रंटचा जो कमर्शियल पोर्शन आहे हा पोर्शन सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन आहे. कारण की सोमांडे फाटा शिरगाव मध्ये तुम्ही जर का बघितलं तर इथे 90 लाख टू 1 CR चा जो रेट चालू आहे तो कमर्शियल साठी चालू आहे. आणि रेसिडेन्शियल जर का तुम्ही घेत असाल इथे तर रेसिडेन्शियलचा रेट 50 लाख च्या जवळपास, 40 टू 50 लाखच्या जवळपास चालू आहे. 2 BHK साठी जो रेट चालू आहे तो. सर तुमच्याकडे कोणी जर हा 20 गुंठ्याचा प्लॉट घेत असेल, त्यामध्ये त्यांना जर काही जॉईंट व्हेंचरची आवश्यकता असेल, आयदर कन्स्ट्रक्शन प्लॅन पास, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून सपोर्ट असेल? आम्ही सगळ्या गोष्टीचा सपोर्ट, आम्ही इन हाऊस सपोर्ट तुम्हाला द्यायला रेडी आहे. किंवा तुम्हाला जर का भविष्यामध्ये आमच्या सोबत जेवी मध्ये यायचं असेल, मायलँड डेव्हलपर सोबत तुम्हाला जेवी मध्ये यायचं असेल तर आम्ही त्याच्यासाठी पण ओपन आहेत. बऱ्यापैकी आमच्याकडे वेगवेगळे प्रपोजल तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. सगळे जे की ऍज अ कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बेनिफिशियल असेल तसे मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे ऑफर्स देणार आहे. इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे पॉइंट ऑफ व्ह्यू देणार आहे, जेणेकरून डेफिनेटली तुमचा तिथे फायदा असेल. आणि ही प्रॉपर्टी अशी आहे की शिरगाव मध्ये सध्या हा जो लोकेशन आहे हा एकदम बुमिंग लोकेशन आहे. रिझन काय आहे, रावेत पूर्ण भरलेला आहे. त्याच्यानंतर जो तुमचा हा एरिया आहे आपला MCA स्टेडियमचा, गौंजे स्टेडियमचा एरिया आहे तो पूर्ण भरलेला आहे. आता डेव्हलपर्सना एंट्री करण्यासाठी फक्त जी जागा अवेलेबल आहे ती शिरगाव या एरियामध्ये आहे. कारण की याच्या पुढे सोमाटणे फाट्याच्या पुढे गेले ती परत तळेगाव सुरू होती.
तळेगाव पण ऑलमोस्ट सो तो एरिया बऱ्यापैकी सॉल्ड आहे आणि तुमचं म्हणणं आहे की सँक्शन प्रॉपर्टी मध्ये ही सगळ्यात आजच्या म्हणजे चांगली प्रॉपर्टी आपण एक बोलू शकतो. सँक्शन प्रॉपर्टी आहे, प्लॅन पास होईल, सगळ्या गोष्टी होईल. तुम्ही रेरा सँक्शन प्रॉपर्टी करू शकता. ऍज अ डेव्हलपर जर का तुम्ही आमचा व्हिडिओ जर का बघत असाल प्रॉप एज्युकेशनचा, तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता किंवा तुम्हाला ऍज अ इंडिव्हिज्युअल इथे इन्व्हेस्ट करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. रिझन असं आहे की मेन रोडला टच प्रॉपर्टी इथे अवेलेबल नाही. हा जो रोड आहे सोमाटणे टू कासरसाईला जाणारा हा मेन रोड आहे आणि साईबाबाचं मंदिर इथे वॉकेबल डिस्टन्स आहे. अभिमान टाउनशिप तुम्हाला इथून मे बी दिसेल. अभिमान टाउनशिप बॅक साईडला अभिमान टाउनशिप आहे. अभिमान टाउनशिप कोहिनूरची तुम्ही बघू शकता किंवा मी एक छोटा तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला जो व्हिजिट टूर आहे, छोटा टूर जर का केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. आणि सर कोणाला मुंबईवरून यायचं असेल तुमच्या प्रॉपर्टीला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही काय सांगाल त्यावरती? मुंबईवरून आल्यानंतर अगदी सोपं आहे. मुंबईच्या इन्व्हेस्टरसाठी कनेक्टिव्हिटी जी आहे ना, खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. कारण की सोमाटणे फाट्यावरून मॅक्स 2 मिनिटाच्या डिस्टन्स वरती ही प्रॉपर्टी आहे. सोमाटणे फाट्यापासून फक्त 2 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वरती ही प्रॉपर्टी तुम्हाला अवेलेबल आहे. आणि वाकडवरनं पण कनेक्टिव्हिटी सुपरलेटिव्ह आहे. वाकड रावेत बघा सर, हायवेला टच प्रॉपर्टी आहे, हायवे जवळ प्रॉपर्टी आहे, एक्सप्रेसवे जवळ प्रॉपर्टी आहे. ऑल ओव्हर पुण्यामधून, मुंबईमधून किंवा तुम्ही बँगलोरमधून तुम्ही कुठूनही येत असाल तर स्ट्रेट हायवे तुम्ही कनेक्ट करता. Right, 2 right. मिनिटाच्या डिस्टन्स वरती तुम्ही हायवे पास मला हे सांगायचं की सिटी मधनं जरी कोणी येतंय तर विदाऊट हॅसल विदाऊट त्यांना एक सिग्नल पण लागता तो डायरेक्टली इथं रीच करू शकतो. डायरेक्ट विदाउट ट्रॅफिक तो डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीला, त्यांच्या प्रॉपर्टीला टच करू शकतो, अशी प्रॉपर्टी आहे. मी ऑलमोस्ट या प्रॉपर्टी मध्ये प्लॉटिंग केलंय, त्याचा डेव्हलपमेंट स्टार्ट केलंय, तुम्ही बघू शकता. पूर्ण माझं डिमार्केशन फॅन्सिंग झालेलं आहे. मी इथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर कनेक्शन, नेम प्लेट ह्या सगळ्या फॅसिलिटी इथे प्रोव्हाइड करणार आहे. ऑब्विसली मेन रोडला टच प्रॉपर्टी असल्यामुळं एकदम हॉट सेलिंग प्रॉपर्टी आहे आणि मी आज व्हिडिओ शूट करतोय. मे बी ही प्रॉपर्टी विदिन अ वीक, विदिन अ मंथ सोल्ड आउट होऊन जाईल. तर हरी करा, लवकरात लवकर साईट व्हिजिटला या आणि खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. आम्ही आमची प्रॉप एज्युकेशनची टीम, मायलँड डेव्हलपर, आम्ही इथे अवेलेबल आहोत तुमच्या सगळ्या क्वेश्चन क्वेरीजला करण्यासाठी. प्रॉपर्टीशी रिलेटेड अजून काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा किंवा खाली जो नंबर फ्लॅश होत आहे त्या नंबरला कॉल करा.